महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी रान उठवलं आहे। अशातच आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। सुरेश धस यांच्या विरुद्ध निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्थात शरदचंद्र पवार, मेहबूब इब्राहिम शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे। या याचिकेत सुरेश धस यांच्यावर धार्मिक कारणावरून मत मागितल्याचा आरोप करण्यात आलाय। औरंगाबाद खंडपीठात सुरेश धस यांच्या निवडीला आवाहन देण्यात आलं आहे। त्यामुळे आता सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। सुरेश धस यांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले, शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले असे आरोप करण्यात आले आहेत। जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मागणी करून देखील फॉर्म 17C ची प्रत त्यांना दिली नाही। निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडिओग्राफी तसेच CCTV फुटेज यांची मागणी करून देखील त्यांना ते पुरवलं गेलं नाही असे देखील याचिकेत म्हटलं गेलं आहे। यावरून निवडणूक अधिकारी विजयी उमेदवाराला झुकतं माप देत होते असं दिसतं, असा आरोप करण्यात आला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे। त्यामुळे आता सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात आली की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे। औरंगाबाद खंडपीठातील पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।